ड्रायव्हर विरोधी सरकारचं करायचं काय? हिट अँड रन या कायद्याविरोधात अहमदपुरात ड्रायव्हर संघटनेकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या दरम्यान आंदोलकांनी सरकार विरोधी घोषणाबाजी करत हा कायदा ड्रायव्हरांच्या हिताचा नसून विरोधात असल्याचे सांगत हा कायदा तात्काळ मागे घेण्यात यावा, अन्यथा निवडणुकीमध्ये सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ असा इशाराही आंदोलकांनी दिलाय। बघूया हा स्पेशल रिपोर्ट। केंद्र सरकारने ड्रायव्हर विरोधी कायदा पारित केल्याबद्दल मी केंद्र सरकारचा चालक मालक संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो। सर्वसामान्य कुटुंबातील महिन्याला 6 ते 7 हजार रुपये पगार घेऊन कुटुंबातील 6 ते 7 व्यक्तीचा उदरनिर्वाह भागवणाऱ्या ड्रायव्हरच्या विरोधामध्ये या केंद्र सरकारने ऍक्सिडेंट जर झाला तर त्या समोरच्या व्यक्तीला 6 ते 7 लाख रुपयाचा दंड आणि त्या ड्रायव्हरला 10 वर्षाची शिक्षा असा कायदा पारित केलेला आहे। या कायद्याच्या विरोधामध्ये म्हणून आज सर्व चालक मालक संघटनेच्या वतीनं अहमदपूर टाटा पेट्रोल पंपाजवळील चौकामध्ये सर्वांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनामध्ये सर्व चालक मालक संघटनेचे पदाधिकारी सदस्य लोक सामील झालेले आहेत। मी सरकारला एवढं सांगतो, तुम्ही हा कायदा जो केलेला आहे तो हा कायदा सर्व नियमबाह्य असून चुकीच्या पद्धतीने आपण हा कायदा या देशामध्ये राबवत आहात। याला सर्वांचा कडाडून विरोध आहे। जरी हा कायदा तुम्ही असा जर ठेवला तर येणाऱ्या काळामध्ये सरकारला याचे दुष्परिणाम भोगावे लागतील। सरकारला मी पुन्हा एकदा चालक मालक संघटनेच्या वतीनं जाहीर इशारा देतो की हा कायदा त्वरित जर बंद नाही केला तर आम्ही सरकारला मताच्या रूपातून येणाऱ्या काळामध्ये या सरकारची जागा त्यांना दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आणि हे आंदोलन एवढ्यावरच न थांबता यापेक्षाही पुढच्या काळामध्ये तीव्र रूपाचं आंदोलन या चालक मालक संघटनेच्या वतीनं होईल, याची सरकारने काळजी घ्यावी आणि हा कायदा बंद करावा। आवाज बहुजनांचा।